बन्धयते गिरिं यत्कृपातं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो। आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो नमः। जय जय राम कृष्ण
Power,
कोण उपेक्षिला नाही ऐकेला ऐसा हो नाही ऐकेला ऐसा हो निष्ठावंत भाव मी तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आणि माझ्या कीर्तन सेवेस प्रारंभ करते। श्रोते हो, आजचा हा अभंग ज्यांनी लिहिलाय त्यांच्या लिहिण्याने संपूर्ण देहू गावाला धन्यता प्राप्त झाली आणि त्यांचा देह सुद्धा धन्यत्वाला प्राप्त झाला। अशा संत तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला आहे। श्रोते हो, आपल्याकडे काही जण निवर्तले की आपण म्हणतो, कोण म्हणतं कैलासवासी झाले, कोण म्हणतं वैकुंठवासी झाले, तर कोण म्हणतं स्वर्गवासी झाले। अगदी झाले नसले तरी म्हणावं लागतं की हे कैलासवासी आहेत। तर हे खरंच होतात का? आणि होत असतील तर ते कोण होतात? तर कैलासवासी कोण होतात? अपघातात गेलेले, अवकाळी गेलेले, अचानक गेलेले, फासावर लटकून मेलेले, असे जे मरण पावतात ते कैलासवासी म्हणजे श्री शंकर यांच्या अधिपत्याखाली जातात, म्हणून त्यांना कैलासवासी असे म्हणतात। तर वैकुंठवासी कोण होतात? आपल्या इकडचे सर्व संत हे वैकुंठवासी आहेत। उदाहरण घ्यायचं झालं तर ज्यांनी हा अभंग लिहिलाय त्या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं घेऊन बोलूया। तर हे तुकाराम महाराज वैकुंठवासी कसे झाले? एके दिवशी तुकाराम महाराज आपली पत्नी हिला उद्देशून म्हणाले, अवले, आता काही दिवसातच मला वैकुंठाहून बोलावणे येणार, मला जावे लागणार, तेव्हा तूही माझ्यासोबत यायची तयारी ठेव। आजपर्यंत पावलोपावली मला मदत केलीस आणि माझा शेवट गोड केलास, म्हणून देव तुझा गौरव करतील। पण अवली बिचारी पारमार्थिक जीवनापासून, पारमार्थिक ज्ञानापासून अजाण असल्यामुळे पटकन म्हणाली, अहो, आपली म्हस व्यायची आहे, तेव्हा मी कशी येणार? एक काम करा, तुम्ही वैकुंठाला जाऊन लवकर या, तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते, तुम्ही आलात की आपण दोघं मिळून एकत्र जेवू। यावेळेला तुकाराम महाराजांनी सर्व शिष्यगणांना देखील सांगितले होते आणि त्यांना न्यायला वैकुंठाहून विमान आले होते। त्यामुळे तुकाराम महाराज हे वैकुंठातच गेले अशी सर्वांची खात्री पटली होती। अशा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वर्णन करताना कवी वामन पंडित म्हणतात, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे तसे मोरयाला दिवाणी, परब्रह्मरूपी रसा जो तुकाबा, जयाची तुकी कोण तुझ्या तुकाबा, पंढरीनाथ भगवान जय। अशा तुकाराम महाराजांची वाणी जणू वेदांतच झाली होती। असे हे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातून म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नाही। श्रोते हो, भगवंताठाई भाव असणं आणि हा भाव कसा असणं तर निष्ठेचा, निष्ठावंत भाव असणं हाच भक्ताचा धर्म आहे। हा धर्म राखायचा, टिकवायचा हेच त्याचं वर्म आहे आणि निर्धार आहे। निर्धार सुटला की धर्म बुडालाच समजा। हा धर्म जर राखायचा असेल तर निष्ठा, निष्ठेच्याही काही गुण आहेत। निष्काम भक्ती, निश्चळ भक्ती, अडळ दृढ भाव आणि अनन्य शरणागती। आणखी पुढे तुकाराम महाराज सांगतात, विठ्ठलावर विश्वास आहे ना, मग अन्य कोणाचीही उपेक्षा कर, अन्य कोणाचीही वाट पाहू नका, अन्य कोणाचीही आस धरू नका।
आजपर्यंत या दुःखाच्या भवसागरातून अनेक जण तरुण गेले, त्यापैकी एकाचीही या भगवंताने उपेक्षा केली नाही, एकालाही दूर लोटली असे ऐकिवातही नाही. श्रोते हो, जीवनात भाव भावना असल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. भाव म्हणजे श्रद्धा. व्यवहारातही आपण पाहतो, पती पत्नीच्या नात्यात जर श्रद्धा असेल तर संसार सुखाचा होतो. शाळेत जे विद्यार्थी शिक्षकांवर विश्वास ठेवतात तेच क्रमांक पटकवितात. आजारी पडलो तर ज्या वैद्यावर विश्वास आहे त्याच वैद्याच्या औषधोपचाराने आपल्याला गुण येतो. आई वडील बहीण भाऊ देश धर्म इत्यादी विषयी आपल्याला जो अकृत्रिम असा स्नेह वाटतो त्यालाच भाव असे म्हणतात. या भावाविषयी संत तुकाराम महाराज म्हणतात, भावे भावे गावे गीत, भावे भावे गावे अशा प्रकारे निष्ठावंत भाव हाच भक्तांचा स्वधर्म होतो. वेद उपनिषदे भक्तांचा स्वधर्म कोणता आणि परधर्म कोणता हे सांगतात. स्वस्वरूपानुसंधान इति स्वधर्म, इंद्रियाणां विषयाणां अनुसंधान इति परधर्म. आपलं स्वरूप काय आहे हे जाणून घेणं हे भक्ताचं परम कर्तव्य आहे. हे जाणून घेण्यासाठी भक्ताने भगवंताच्या सतत अनुसंधानात म्हणजेच भगवंताच्या मनापासून सतत जवळ राहिलं पाहिजे, म्हणजे स्वधर्म. उलट इंद्रियांचे चोचलेपूर्वक विषयांमध्ये सतत रमणे गुंतणे म्हणजेच परधर्म. संत तुकाराम महाराज सांगतात, तुझे नामस्मरण करण्यात मी धन्यता मानतो. मग ती भक्ती घडो मग अन्य काही ते मला माहित नाही. तुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, तुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा तुझा
हेच निष्ठावंत भावाचं लक्षण. आधी निष्ठा आणि नंतर निर्धारण आचरण हेच त्याचं गुण. पुढील चरणात तुकाराम महाराज सांगतायत, निष्काम निश्चय विठ्ठली विश्वास धरू नये आस आणि कंची. भगवत प्राप्तीकरिता आपली भक्ती ही निष्काम असणं हे गरजेचं आहे. तर निष्काम म्हणजे काय? एखादं काम मनात न धरता निष्ठावंत भावाने अगदी मनापासून केलेली भक्ती म्हणजेच निष्ठावंत निष्काम भक्ती. उलट सकाम भक्ती म्हणजे काय? एखादं काम मनात धरून केलेली भक्ती म्हणजेच सकाम भक्ती. म्हणजे आता मी भक्ती केली की माझा भगवंत हे काम पूर्ण करेल असा भाव मनात आणणं म्हणजे सकाम भक्ती. अशी ही सकाम भक्ती. तुकाराम महाराज पुढे सांगत आहे, या विठ्ठलावर विश्वास ठेवून अढळ दृढ भावाने निष्काम आणि निष्कल अशा भावाने केली अशी भक्ती करायला पाहिजे. अशी जो भक्ती करतो त्याची ह्या भगवंत कधीच उपेक्षा करत नाही. समर्थ रामदास स्वामी सांगतायत, उपेक्षा कधी रामरूपी असेना जीवा मानसा निश्चय होतो बसेना. श्री भारवाणी बोले पुराणी नृपेक्षी करा रामदासा भिमानी. जय जय समर्थ रामदास स्वामी या श्लोकातून सांगतायत, माझा हा रामराया कधीच कोणाचीही उपेक्षा करत नाही, कधीच कोणाला दूर लोटत नाही. लहानपणापासून म्हातारपणापर्यंत शबरीने या रामरायाची वाट पाहिली. शेवटी या रामरायाने स्वतः येऊन शबरीला दर्शन दिले. स्वतःच्या चरण स्पर्शाने अहिल्याचा उद्धार केला. पती निधनानंतर मिलीला सासर घरी जात सुरू झाला. तोही तिने हसत हसत सहन केला. पण नंतर तिच्या कृष्ण भक्तीवरच आला. तेव्हा मात्र तिने राजवाडा सोडला आणि ती वृंदावनात येऊन राहिली. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण हा श्लोक आवर्जून सांगतात, तुल्य निंदास्तु तिर्मोही तुल्य निंदास्तु तिर्मोही संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर् भक्तिमान्ये प्रियो नरः. गोपाल कृष्ण भगवान सुख दुःख निंदा स्तुती जो समान मानतो, जे आहे त्यातच समाधान मानतो, तोच या भगवंताला प्रिय होतो. आपल्याला पण या भगवंताला प्रिय व्हायचं असेल तर एकच उपाय, आपल्याला एक क्षणही हरिभजनाशिवाय घालवता कामा नये. संत सोयरोबात हरिभजनाविन काय घालवू नको. निष्ठावंत भावाने या भगवंताची प्रार्थना केली तर आपल्यालाही हा भगवंत प्रिय होईल.
म्हणूनच मूळ अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा सखे, निष्ठावंत भाव विविध संत होऊन गेले, विविध ज्ञानवंत होऊन गेले, विचारवंत होऊन गेले. एका जातीत नव्हे, एका धर्मात नव्हे, तर विविध जाती धर्मांमध्ये होऊन गेले. सोनारांमध्ये नरहरी, माळ्यांमध्ये सावता, कुंभारांमध्ये गोरा, पाण्यामध्ये तुकाराम, अशा विविध जाती धर्मात विविध संत होऊन गेले. त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली झाले. त्यांनी भगवद्गीतेचा पाया रचला आणि या भक्ती मंदिराचे कळस हे तुकाराम महाराज झाले. म्हणूनच म्हणतात, ज्ञानदेवी रचिला पाया, कळस झळके वरी तुकाराचा. अशा प्रकारे समाज प्रबोधन करून अनेक संतांनी सर्व लोकांना या दुःखाच्या भवसागरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि परिण समाजात कोणीही संत झाला नाही असे कोणीही म्हणू नये, म्हणून या भगवंताने तुम्हा आम्हा सर्वांना परिचित असणाऱ्या अशा तुकाराम महाराजांकडे हे कार्य सोपवले. गाडगे महाराजांकडे हे कार्य सोपवण्यात आले. सुप्रसिद्ध अशा विदर्भातील अमरावती जिल्ह्यात
दर्यापूर तालुक्यात गाडगे महाराज यांचा जन्म झाला. दर्यापूर असे तालुका, दर्यापूर असे तालुका, त्यात वसे खेळी शेलगाव, परितापी जन्म झाला. जन्म झाला. त्या पालकाचे गाडगे महाराज यांचे नाव, त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी तर आईचे नाव सखुबाई असे होते. 23 फेब्रुवारी महाग कृष्ण महाशिवरात्रीच्या रात्री त्यांचा जन्म झाला. बारशाला बाळाला पाळण्यात घालण्यात आले. बाळ शरीरयष्टीने चांगला गुणगुणीत होता म्हणून त्याचे नाव डेबू असे ठेवण्यात आले. सर्व लोकांनी कौतुक केले. लहानपणापासूनच डेबूजींच्या आईंनी त्यांच्यावर सुसंस्काराची शिदोरी दिली होती. त्यांची आई सतत म्हणायची, डेबू बाळ, दुसऱ्याचं काम करणारा माणूस कोणाच्या बी डोळ्यात येत नाही. दुसऱ्याचं काम करणाऱ्यांना कोणी पण राहा असं म्हणतं. पण कामही आपण असं अगदी देखणं केलं पाहिजे की आपल्या इतकं सुंदर, आपल्या इतकं देखणं काम कोणीच करू शकलं नाही पाहिजे. आईची ही शिकवण डेबूजींनी म्हणजेच गाडगे महाराजांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवलं. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात ठेवलं. त्यांनी लहान वयातच आपल्या मामाकडे जाऊन शेतीचे सर्व काही कसब शिकून घेतले. ते गुरेढोरे शेती चांगली सांभाळायची. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली होती, गुराढोरांना माणसाप्रमाणे जपावं, जमिनीचे लाड करावे, तिला अंजारावं गुंजारावं. ही जमीन आणि गुराढोर ही दोघी पण चांगले खायला लायला देत असतात. गाडगे महाराजांचा लहान वयात विरंगुळाही छान जमला. शेत सांभाळताना, गुरं राखताना इतर मुलं उन्हाळ्या करत इकडे तिकडे फिरत बसायची. पण गाडगे महाराज मात्र दगडांच्या टाळ चिपळ्या करून मोठमोठ्यांनी भजन गात बसायचे. गोपाला गोपाला नंतर त्यांच्यासोबत इतर मुले, इतर गावकरी भजन करू लागले. थोड्याच दिवसात ते गावच्या भजनी मंडळाचे प्रमुख गायक झाले. तुकारामांचा अभंग ते अतिशय आवडीने
आता नवतरुण झाले होते. सतेज टपोरे डोळे, मवाळ असा चेहरा आणि जब्बर आत्मविश्वास. अशा या कर्तबगार मुलाला अनेक मुली येऊ लागल्या. पण सरळ मार्गी परीट शेतकरी कुंताबाई हिचं स्थळ जमून आलं. आणि त्यावेळेला या लग्नाच्या वेळेला गाडगे महाराजांनी सर्व गाववाल्यांना अटी घालून दिल्या, शिस्ती घालून दिल्या. लग्नात भांडण तंटे करायचे नाही. मुलीच्या घरून गोडाचे जेवण घ्यायचं. हाणामारी करायची नाही. लग्नासारखे मंगळ सुखदशा क्षणी दारू प्यायची नाही. अशा विविध प्रकारच्या अटी त्यांनी लागू केल्या आणि अजूनही त्या समाजात या पाळल्या जातात. आता लग्न हे दोन दिवसाच्या पार लग्न लागले गाडगे महाराजांच्या मनात गुरु भेटीचा ध्यास लागला. त्यामुळे ते गुरुच्या शोधार्थ कधी कधी फिरत. एके दिवशी ते बाहेर जात असताना तोच त्यांच्या समोरून एक जटाधारी व्यक्ती आली. तिने कौपीन धारण केलं. गाडगे महाराजांनी त्या व्यक्तीला जाऊन विचारलं, मी आपली काय सेवा करू? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मेरे कुछ नहीं सेवा कर, मेरे पास तो सब है. तुझे क्या चाहिए वो मुझे बता, वो मैं तुझे दे सकता. आता है तो चल मेरे साथ. अगदी मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे गाडगे महाराज त्या विभूतीच्या मागे गेले. रात्रभर ते त्या विभूती जवळच राहिले. दुसऱ्या दिवशी ते घरी आले आणि त्यांना काही कामानिमित्त दर्यापूरला जावे लागले आणि ते बैलगाडी घेऊन दर्यापूरला गेले. त्या रात्री ती विभूती, ती साधू, ते साधू त्या गावात आले आणि मोठमोठ्याने देवोजी 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 अशा हाका मारू लागले. त्या लोकांना वाटलं, अरे ही कोण दरोडेखोरांपैकी व्यक्ती असेल. म्हणून त्या गावच्या पाटलांनी आणि काही व्यक्तींनी मिळून त्या जटाधारीला कौपीन धारण केलेल्या व्यक्तीला गावाबाहेर हाकलून दिले. 2 दिवसांनी गाडगे महाराज पुन्हा गावात आले. त्यांना घरच्यांकडून समजले की आपल्यामुळे आपल्या गुरूंचा एवढे कष्ट भोगावे लागले. म्हणून त्यांना वाईट वाटले. ते गळाकडून मोठमोठ्याने रडू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की तुकाराम महाराज म्हणतात, जन्मभर संसारात रमण्यापेक्षा भक्ती मार्ग भक्ती करून मेलेल्यात काय वाईट. तुका म्हणे आम्ही सोडीला संसार, तुझी आशा पूर्ण केली गेली. संत तुकाराम महाराजांप्रमाणे आपणही गृहत्याग करावा असे मनात आणून गाडगे महाराजांनी रात्री 3 वाजता फाटकेच धोकर, फाटका सदरा, फाटके पागोळे डोक्याला गुंडाळले. आपल्या आईला नमस्कार केला. पत्नीकडे क्षणभर पाहिले. आपल्या दोन्ही मुलांकडे नजर टाकली. वाकडी तिकडे काठी हातात घेतली, गाडगे घेतले आणि त्या वेळी गृहत्याग केला. संसारी मला सुख मिळेना.
कीर्तन करण्यासाठी ते गावोगाव फिरू लागले, लांब लांबपर्यंत फिरू लागले. तेव्हा कुठले फिरण्यासाठी साधन नव्हते. ते लांब लांबपर्यंत पायी फिरू लागले, लोकांना भजन शिकवू लागले. गोपाला गोपाला श्रोते हो, गाडगे महाराजांच्या कीर्तनांचा विषय कोणता असेल? गरीब दीनदुबळ्या समाजाच्या उद्धारासाठीचा असेल. ते कायम कीर्तनातून सांगत, मुलांना शिकविल्याशिवाय राहू नका, कर्ज काढून देवाची यात्रा करू नका, कर्ज काढून सणवार करू नका, दारू पिऊ नका, अशा सर्व प्रकारे ते कीर्तनातून सांगत असतात. गोपाला गोपाला जीवनावर फार परिणाम होता. तुकाराम महाराज म्हणायचे, तुका म्हणे एक मरणाचे खरे, उत्तमची बोले कीर्तिमान. याप्रमाणे तुकाराम महाराज, याप्रमाणे गाडगे महाराज आपले जीवन जगले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणिजो आपुले, तोच साधूळ खावा देवते केची जाणवा. श्रोते हो, गाडगे महाराजांच्या जीवनाकडे पाहिले तर दशसूत्री निर्माण होते. ती कोणती? भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या लंगड्यांना वस्त्र, गोरगरीब मुलामुलींना शिक्षण, नवीन तरुण तरुणींचे लग्न. अशा प्रकारे त्यांच्या जीवनातून दशसूत्री निर्माण व्हायची. असे हे संत गाडगे महाराज. साधी राहणीमान अशी त्यांची राहणी. ते फक्त फाटका सदरा, फाटके पागोटे, वाकडे तिकडे काठी आणि हातात गाडगे अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. अशा महान संतांचे निर्माण 20 डिसेंबर 1956 रोजी झाले. या गाडगे महाराजांनी निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म जाणला. म्हणूनच मूळवृत्तात म्हणतात, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार धर्म, निर्धार धर्म.
याबद्दल येथील आयोजकांचे मी आभार मानते. आणि माझे हे दोन हात, हा म्हणजे हार्मोनियम वरील अक्षय सातार्डेकर दादा आणि तो म्हणजे तबल्यावरील सुधीर गोसावी सर, या दोघांचेही मी आभार मानते. आणि भैरव खेळ म्हणते. देवा देवा तुझा